ज्ञानेश्वर दया नमस्कार फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा जिंतूर तालुका आज पूर्णा नदीच्या पवित्र तीरावर वसलेलं हे छोटस चौधरणी गाव. या गावामध्ये आपले फक्त 7 घरं आहेत. आमच्या विनंतीला मान देऊन या 7 घरातून महिला पुरुष मुलं मुली 31 जणांनी ग्रामदैवत मारुतीरायाच्या मंदिरात भोले बाबाच्या साक्षीने ज्ञानेश्वरीचं पारायण आणि आज ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता या ठिकाणी फार मोठ्या थाटामाटात या गावकरी मंडळीने ज्ञानोबारायाच्या आरती सोहळा तन मन धनाने भावपूर्वक श्रद्धायुक्त या ठिकाणी हरिभक्तीपरायण भाऊरावजी महाराज बेरखेडकर आपल्या पारायणाचे संकल्पकर्ते दत्तरावजी ढोणे आणि ज्याच्यामुळं अख्ख्या महाराष्ट्राला हा आपला पारायण दिसायला मिळतो पाहायला मिळतो असे हरिभक्तीपरायण रामायणाचार्य सज्जन महाराज, त्याचप्रमाणे कवठ्यावरून आलेले आमचे गुलाबरावजी कासगुंडे, त्याचप्रमाणे आमच्या वारकरी संप्रदायाचे 12 गावाचा आधारस्तंभ पांडुरंगदादा, त्याचप्रमाणे आबा आणि विशेष या पारायणाला अधिष्ठान म्हणून आमचे जीवलग मित्र पवित्र बामणीचे प्रकाशरावजी टेलर यांनी मी वेळात वेळ काढून अधिष्ठान एक प्रकारचं चाललेलं, त्यांना धन्यवाद. खरोखर या गावाचं नावच आहे चौधरणी. याचा अर्थ असा आहे की गेली 7 दिवसापासून ज्ञानोबारायाच्या एका एका शब्दाची त्यांनी चव घेतली आणि ही चव त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या या कर्तव्यात त्यांच्या कर्मात ही जी काही सुखाची आनंदाची मोक्षाची मुक्तीची चव त्यांना एक प्रकारची झालेली आहे. अगोदर वाटत होतं इथं कोणी बसतं का नाही, तर आमच्या यादीतून आम्हाला वाटलं बरं गाव वगळावं का काय पंचायत पडू लागली. पण भाऊराव महाराज सज्जन महाराज दत्तरावजी पांडुरंगदादा त्यांनी सर्वांनी आधार दिला, धीर दिला की चला आपणही दररोज त्या ठिकाणी जाऊ, त्याच्याकडून पारायण करून घेऊ. म्हणून सर्वांचं सहकार्य सर्वांचा लाभ एक प्रकारचा मिळालेला आहे. आणि विशेष सांगायचं म्हणजे पारमार्थिक संस्कारापासून वंचित असलेलं गाव आज या ठिकाणी 10 जणांनी वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश केला. पांडुरंगाला आवडणारी पवित्र तुळशीची माळ त्यांनी आपल्या जीवनात कंठामध्ये धारण केली. खरोखर त्यांचा मी एक प्रकारचा ऋणी आहे बरं काय. माझ्या विनंतीला मान देऊन ते वारकरी संप्रदायात आले. भगवान ज्ञानोबाराय तुकोबाराय भगवान पांडुरंग परमात्मा त्यांच्या या जीवनात अशाच ग्रंथाचं वाचन, अशी संतांची सेवा, असंच अन्नदान, पंढरपूरची वारी, नरसी नामदेवाची वारी, पैठणची वारी त्यांच्या जीवनामध्ये घडो. परत सर्व गावकरी मंडळीला मनपूर्वक धन्यवाद. असंच जीवनामध्ये तुमच्या ज्ञानोबारायाच्या ज्ञानेश्वरीचं पारायण घडो. गावकरी मंडळीला आता एकच विनंती आहे
कुठं नरसीला, कुठं शेगाव, पंढरपूर जर या महिन्यात जाण्याचा योग गेला तर 5 टाळ आणि 1 विणा आला. म्हणजे नित्यनियमाने महिला मंडळ पुरुष मंडळीने मारुतीरायाच्या मंदिरात नित्यनियमाने हरिपाठाचा संकल्प या ठिकाणी सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ सर्वांनी केलेला आहे. हे बघा, आपल्या गावामध्ये हरिपाठ नित्यनियमाने करा, एवढीच तुम्हाला एक प्रकारची विनंती. उद्या ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता आज आहे आणि या सप्त्याची सांगता उद्या ठीक 10 ते 12 हरिभक्ती पारायण विष्णू महाराज घोशीकर ज्यांनी ही ज्ञानेश्वरी पारायणाची संकल्पना केली त्यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद एक प्रकारचं होणार आहे. सर्व गावकरी मंडळींनी यात तन मन धनाने सेवा एक प्रकारची करायची. असा योग जीवनामध्ये एकदाच एक प्रकारचा येत असतो, पण तुमच्या जीवनात तुम्ही घडवून आणला यालाच संत कृपा झाली आणि इमारत फळावी. यानंतर हरिभक्तीपारायण रामायणाचार्य आपले भाऊरावजी महाराज बेलखेडकर हे आपलं थोडंसं मनोगत व्यक्त करतील. तशीच काय सांगू देवा या गावकऱ्यांची ख्याती. बाबाला खरी चिंता जिंतूर तालुक्यात जी होती ती फक्त आपल्या या सौंदर्य गावची. आता चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी आणि प्रवेश भीतरी केला देवे. आता काय तुम्हाला काय आता भ्यायचंय काम नाही पाटील. कारण आता बाबाचं ज्या ठिकाणी आगमन झालं त्या ठिकाणी फिकीर नाहीये. असं तालुक्यामध्ये एकही गाव राहिलं तर पण सगळं लक्ष सर्व बाबाचं चौंधुर्णी गावावर होतं. मला म्हणतात बाबा भाऊराव आपल्याला फक्त एकच भीती आहे चौंधुर्णी गावची. आता तर मला तर वाटतं असं 1 ना 2 माणसं बसतील, पण या ठिकाणी एवढा आनंद वाटला महाराज त्या ठिकाणी एवढा आनंद झाला नाही त्या आनंदाशी जोडा. सांगता गोष्टी लागती गोडा. म्हणून सर्वांनी या ठिकाणी आनंदाच्या भरामध्ये 7 दिवस कोणीकडे गेले कळाले नाही. त्यातल्या त्यात बाबा ज्या ठिकाणी आम्हाला फोन लावल्या बरोबर मात्र आम्ही बी हाजरी लावली. का लावली? का अशा गावात आपल्या माणसाला लावणं गरजेचं आहे. आम्ही कवठ्यापर्यंत 12 मिनिट जाईत, कवठ्यापर्यंत रुण जायचे रोडनं, पण गावाकडे इकडे काही याचा काय परिणाम झाला नव्हता. पण ज्यावेळेस खरोखर गावात प्रवेश केला तेव्हा खरोखर गावातली माणसं आम्हाला कळाली कशी. तर वा वा काय सेवा केली, काय सुंदर प्रकारची, काय त्या प्रेम दिलं महाराज. गंजा पाहुणे जवळचे होते, सगळे जवळचे काम होते, पण नाते जवळचे असताना लांब लांब दूर दूर राहू लागलो आम्ही, नाही का नाही. म्हणून या ठिकाणी पण माऊलीच्या कृपेनं जवळ नाते गोते आणले आणि प्रेम दिलं सर्वांनी. म्हणून याच्या ठिकाणी मला खूप आनंद वाटला. जास्त पल्हार घेत नाही, 2 शब्द सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. गोपाल कृष्ण भगवान. तर तुमच्या जीवनामध्ये निष्काम महात्मा आपल्या जिंतूर तालुक्याचं वारकरी रत्न वैराग्यमूर्ती हरिभक्त परायण छगनबाबा टाकळीकर यांचा तुम्हाला आशीर्वाद या ठिकाणी लाभलेला आहे. आणि असा महात्मा जीवनामध्ये आल्याच्या नंतर या मनुष्य देहामध्ये आल्याचं जे आपलं काही कार्य आहे हे सार्थक होतं. कारण त्यांचं जे जीवन आहे हे वैराग्याचं आहे. या कलियुगामध्ये बाबाला कुठे घर नाही, बाबाकडे कोणता धनसंचय नाही, बाबांनी त्या ठिकाणी मठ बांधलेलं नाही. फक्त बाबाचं एकच कार्य आहे, जे अज्ञान पामर जीव आहेत या जीवाला देवाच्या भक्तीमध्ये गोडी कशी लावायची हे कार्य आयुष्यभर बाबांनी केलेलं आहे. आणि हा जो काही जिंतूर तालुका फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चालू आहे ही संकल्पना बाबाची आहे. बाबांनी आयुष्यभर परमार्थ केला, मंदिरे बांधली, गावागावामध्ये सप्ते उभे केले. परंतु बाबाच्या मनामध्ये एक खंत होती, ती माऊलीची जी काही सेवा आहे, माऊलीची जी काही ज्ञानेश्वरी आहे या ज्ञानेश्वरीचा प्रसार घराघरामध्ये घरातल्या प्रत्येकापर्यंत ज्ञानेश्वरी काय आहे हे समजणं गरजेचं आहे. आणि ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर जीवनामध्ये माणसाच्या परिवर्तन होतंय. नवे नवे त्या ठिकाणी माऊली असे एक संत आहेत की अज्ञान जीव जरी असला, पामर जरी असला आणि माऊलीची जर कृपा झाली तर त्या जीवाचा उद्धार होतो. असा असणारा सिद्धयोगी ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि ज्ञानेश्वरांचं कार्य बाबांनी जिंतूर तालुक्यामध्ये हाती घेतलेलं आहे. आणि खरोखरच तुमचं अनंत जन्माचं पुण्य आहे. अनंत जन्माचं पुण्य असल्याशिवाय बाबासारखे महात्मे या ठिकाणी येऊ शकत नाही. तुमचं मागच्या जन्मातलं काहीतरी पुण्य असेल आणि त्या पुण्याच्या योगामुळं बाबा तुमच्या जीवनामध्ये आलेले आहेत आणि बाबाच्या हातून तुम्ही या ठिकाणी वारकरी झाले
हे विशेष आहे. आणि बाबांनी जे काही सांगितलं हे आयुष्यभर ध्यानात ठेवा. तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टीची कमतरता पडणार नाही. कारण बाबा आमच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर आमच्या जीवनामध्ये काय परिवर्तन झालं हे आम्ही सांगू शकत नाही. एवढं आघात कार्य, निष्काम कार्य आणि निष्काम असणारे बाबा आहेत. तुम्ही पाहिलं 21 गावामध्ये आतापर्यंत पारायण सोहळा झाला. 1 रुपया सुद्धा कोणाकडून वर्गणी नाही. 1 रुपया सुद्धा पेटीमध्ये म्हणजे पालखीमध्ये टाकायचे नाही. पहिली गोष्ट तर पालखीमध्ये पेटी नाही आणि पादुकावर कोणी 1 रुपयाही टाकायचा नाही. असा निष्काम असणारा हा परमार्थ बाबाच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. आणि बाबाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करतो. आमचे पांडुरंग दादा या ठिकाणी करंजीहून रोज आले, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. तसेच भाऊराव महाराज यांचं गाव पाहिलं बेलखेडा, किती अंतरावर आहे, परंतु त्यांचं किती प्रेम आहे. असे जर प्रचारक निष्काम वृत्तीनं यामध्ये जर सहभागी झाले तर या जिंतूर तालुक्याचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे हा सोहळा महाराष्ट्रभर ज्यांच्यामुळं आशा असणारे सज्जन महाराज, खरं पाहिलं तर त्याला 40 एकर जमीन आहे. 40 एकर जमीन पाहून सुद्धा ते या ठिकाणी आमच्याबरोबर प्रत्येक वेळेस फोन केला की हजर आहेत. एवढं महान कार्य त्यांचं आहे. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवा. आणि विशेष या ठिकाणी करून सुद्धा त्या ठिकाणी 7 दिवस येऊन या ठिकाणी व्यासपीठ त्यांनी चालवलं. त्याबद्दल मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि परत तुम्ही ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी बसले, बाबाचे शब्द तुम्ही या ठिकाणी मानले आणि बाबाच्या शब्दाला मान दिल्याबद्दल मी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. हा माणूस आहे, पण बाबाच्या आशीर्वादानं मी बाबाचा 40 वर्षापासून भक्त आहे. बाबानं सांगलं, गुरुनं जे सांगलं ते काम मी पार पडलं. संत कृपा झालेली आहे माझ्यावर. संत कृपा झाली, इमारत फळा आली. त्याप्रमाणे आणि तुम्ही महाराज महाराज म्हणाले, मी महाराज नाही. आमचे रामराव पाटील झालं, हेमंतराव पाटील झालं, म्हणत महाराज महाराज. मी म्हणलं मी एक तुमचाच आहे. माझं देवानं चांगलं केलं आणि मी आता रिकामा आहे. 4-5 वर्ष झालं कपडे शिवित नाही. त्यामुळे आमच्या गुरुनं जे काम सांगलं ते मी इथे येऊन पार पाडलं. हो, आणि असंच त्यांनी काम सांगावं जे माझ्याच्यान होईल मी करील. आणि गावकरी मंडळीने लहान थोर जितके भाऊराव महाराज जितके आपले हे पुरुष आहेत, जितक्या महिला तितके इथेच आहेत. चहा करून जर आणायचा तर कोण आणायचा, यायलाच जावं लागत असं. हो, पाणी आणायचं तर यायलाच आणायचं. पण तुम्ही खरंच आमचे मित्र दत्तराव मल्ले आणि सौंदर्णीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आता कवठ आहे, पण कवठ्यात भरण्याचा अंग आहे. तिथं सप्ताह चालू होतो, पण तुमच्याजवळ टाळ नाही, इना नाही. पण माझे गुरुबंधू तुम्ही झाले. बाबानं जितक्यानं माळ घातली ना ते माझे गुरुबंधू झाले. मी बाबाचा पुराणा भक्त आहे. हो, 40 वर्षापूर्वी उठीत होतो तो हा माळ घातलेली आहे. लोकांनी असंच धरलं. आज कसं रामराव पाटाल धरलं तसं ईशनाथ हाके म्हणून आमचे मित्र होते. बाबानं त्या ईशनाथराव हाकेला आणलं ना पुढे बाबा पुढे उभं केलं कीर्तन. हा, पाटील घाबरू नका. संत कृपा झाली, इमारत फळा आली. हे संत असे आहेत की यायला पृथ्वीवर घर नाही, काही नाही काय नाही, असे संत येथे. आणि अशा ईश्वरजी माझे घर असे बाबाचं कार्य आहे. आणि या गावात काही दिवस, त्या गावात काही दिवस, एका ठिकाणी कुठं राहत नाहीत. आणि समजे आपल्या एरियातले 40-50 गावातले बाबाचा मान राखतात. तसं तुम्ही गावाल्यानं मान राखल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि विशेष म्हणजे थोडक्यात सांगतो, आपल्या समाजात तुम्ही माळा घातल्या हे मला अभिमान आहे, मला अभिमान आहे. हो 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 हो, त्याला मी 2 वेळेस सांगलं महाराज माझ्या गावाला उट्टीला 4ही बाजून पाणी आहे. पण आता तुम्हाला माहिती आहे मी खोटं नाही, बाबासमोर खोटं बोलणार नाही. 95% हाटकर माळकरी आहे. किती आहेत बाबा? 95%. पण तुम्ही आले आमच्यात, धन्यवाद. आम्हाला कधी आता मला भजन येते, हरिपाठ येते, मर्दंग वाजता येतं, केव्हा तुम्हाला काम पडलं तर मी नंबर येत मला फोन लावा, आम्ही येईल. 4-2 भजने पाणी ते घेऊन येईल. हो.